माझ्या केसांची लांबी पाहून सगळे शॉक आहे। मी पाण्यामध्ये फक्त 3 वस्तू टाकून आपल्या केसांवरती अप्लाय केल्या आणि माझ्या केसांची लांबी फक्त 3 दिवसात खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब झाली आहे। माझ्या केसांना याने इतके रेशमसारखे मुलायम केले आहे। मी या व्हिडिओमध्ये एक असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल। पाण्यामध्ये फक्त या 3 गोष्टी टाकून केसांना लावा, 3 दिवसात केसांची लांबी वाढणार। या रेमेडीचा टक्कल झालेल्या डोक्यावर वापर कराल तर तिथे पण केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट होणार। मी महागडे तेल, महागडे शॅम्पू सोडले आणि घरीच या रेमेडीचा वापर केला आपल्या केसांवरती। माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा नवीन केस आले, माझी केस गळती तुरंत थांबली। याचा वापर करताच केसांना गळण्यापासून थांबवू शकता, केसांची लांबी वाढवू शकता व केसांना मुळापासून मजबूत करू शकता। सफेद झालेल्या केसांना हे काळे करते। मी आज एक अशी रेमेडी शेअर करायला जात आहे जी तुमच्या केसांसाठी वरदान आहे। हे एक औषधीय आयुर्वेदिक नुस्खा आहे ज्याने माझ्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये खूप फास्टली लांब केले आहे। ही रेमेडी खूप फायद्याची आहे। या रेमेडीचा 5000 लोकांनी पण वापर केला आहे आणि आपल्या लांब झालेल्या केसांची बॅक फोटोज पण शेअर केली आहे। त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे। ज्या लोकांच्या केसांची लांबी खूप वर्षापासून एकाच जागेवरती अटकलेली होती त्यांच्या केसांच्या लांबीची ग्रोथ बूस्ट झाली आहे। त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा नवीन केस आले आहे। फक्त 3 दिवसामध्ये त्यांचे केस 1 ते 2 इंच वाढले आहेत। तर बघू शकता इथे आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम घ्यायचे आहे कडुलिंबाच्या बिया। या कडुलिंबाच्या बिया आपल्याला उन्हाळ्यामध्ये इझिली मिळून जातात। याचे तुम्हाला अजूनपर्यंत फायदे माहिती नसणार। अगोदरच्या काळातले लोक सुद्धा या कडुलिंबाच्या बियाने आपले केस धुवायचे। अगोदरच्या काळामध्ये जेव्हा शॅम्पूचा शोध लागला नव्हता, कोणत्या सिरमचा शोध लागला नव्हता, तेव्हा जुन्या काळातील लोक या वनौषधीचाच वापर आपल्या केसांवरती करायचे। हा उपाय फक्त जुन्या काळातल्या लोकांनाच माहिती आहे आणि खरंच जुनं ते सोनं म्हणते ना, ते गोष्ट खरी आहे। हा उपाय सर्वात प्रथम मी माझ्या केसांवरती अप्लाय केला। माझे टक्कल पडले होते केस गळून आणि माझी पातळ वेणी बघून एक घराजवळची आजी जी आता 80 वर्षाची आहे, तिने माझे पातळ केस बघून मला हा उपाय सांगितला। तिचे केस आताही काळे भोर, लांब सडक व घनदाट आहे। तिचे केस बघून खरंच मी पण हा उपाय ट्राय करणे चालू केले। तिने सांगितले ह्या कडुलिंबाच्या बिया तू पाण्यामध्ये टाकून लाव। तिने जी प्रोसिजर सांगितली मी तसेच फॉलो केले आणि खरंच माझे केस आता इतके लांब सडक घनदाट आहे। माझी केस गळती तुरंत थांबली आहे। माझ्या स्कॅल्पवरती टक्कल पडले होते तिथे सुद्धा नवीन केसांची ग्रोथ झाली आहे। इतकी पॉवरफुल रेमेडी आहे ही। एक आयुर्वेदिक हेअर बूस्टर टॉनिक आहे आपल्या केसांसाठी। तर एकदा नक्की ट्राय करा या रेमेडीचा आपल्या केसांवरती। तर बघू शकता इथे आपल्याला हवे आहे कडुलिंबाच्या बिया। एकदा ही रेमेडी बनवण्यासाठी आणि आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी मुठभर बिया आपल्याला हव्या आहे। तर इथे मी या बिया तोडून घेतलेल्या आहे कडुलिंबाच्या पाल्याच्या। कडुलिंबाच्या बिया ह्या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात। केसांसाठी कडुलिंबाच्या बियाचा खूप फायदा आहे। पहिला म्हणजे कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबातल्या बियामधले अँटी फंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते। आपल्या टाळूवरती टक्कल पडलं असेल तिथे आपले नवीन केस उगवण्यासाठी सुद्धा मदत करते। खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास कडुलिंबाच्या बिया खूप फायदेशीर आहे। कडुलिंबाच्या बियांचा वापर आपण आपल्या केसांमध्ये केला तर त्याने आपल्या उवा मरण्यास सुद्धा मदत होते। तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहे मेथी दाणा। मेथी दाण्यामध्ये असते लेसिथिन नावाचा पोषक तत्व जो आपल्या केसांना खूप वेगाने लांब करण्यास मदत करते। म्हणजे की आपल्या केसांची वाढ खूप वर्षापासून एकाच जागेवरती अटकून आहेत तर मेथी दाणा आपल्या केसांच्या वाढीला बूस्ट करते, आपल्या केसांच्या लांबीला एक स्पीड घेऊन येते। तर यामध्ये आपल्याला मेथी दाण्याचा वापर करायचाच आहे। माझ्या सांगण्यावरून माझ्या काही व्ह्यूअर्सने सुद्धा या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती केला आणि खरंच त्यांना सुद्धा या रेमेडीने 100% रिझल्ट दिला आहे। तर आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी इथे 2 चम्मच मेथी दाणा हवा आहे।
तर मी मेथीदाणा आपल्या किचनमध्ये आणूनच ठेवते, कारण की माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिलीसुद्धा याचा वापर आपल्या केसांवरती करत आहे. माझ्या केसांची रिग्रोथ बघून, माझ्या केसांची लांबी बघून आता सगळे या रेमेडीचाच वापर माझ्या घरी करत आहे. म्हणून भरपूर प्रमाणामध्ये मी मेथीदाणा मार्केटमधून घरी आणूनच ठेवते. तर इथे आपल्याला 2 चम्मच मेथीदाण्याचा वापर करायचा आहे. ह्या रेमेडीची तर सगळ्यात खास गोष्ट आहे, ज्या लोकांच्या केसांची लांबी खूप वर्षापर्यंत एकाच जागेवर अटकलेली होती, त्यांच्या केसांच्या लांबीची ग्रोथ बूस्ट झाली आहे. फक्त 3 दिवसामध्ये त्यांचे केस 1 ते 2 हात लांब झाले आहे. माझी केस गळती या रेमेडीने 101% थांबवली आहे. या रेमेडीला टक्कल झालेल्या डोक्यावर लावाल तर तिथे पण केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट होते. महिला, पुरुष, लहान मुलं ज्यांनी पण या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती केला आहे, त्या सर्वांना या रेमेडीने ॲज इट परिणाम दाखवला आहे. केस लांब, दाट, हेल्दी झाले आहे. जर लवकरात लवकर केस लांब, दाट करायचे आहे तर एकदा या रेमेडीला नक्की अप्लाय करा. किती सारे मार्केटचे प्रोडक्ट तुम्ही वापरले असाल, पण ही वस्तू तुमच्या केसांसाठी वरदान आहे. यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स आहे, जे केसांना वेगाने मजबूत करते व केसांच्या लांबीला बूस्ट करते. तर अगोदर आपल्याला एक इथे भांडं घ्यायचं आहे स्टीलचं, आणि त्यामध्ये 1 ग्लास फिल्टर वॉटर ॲड करायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला या कडुलिंबाच्या बिया घालायच्या आहे या पाण्यामध्ये, आणि दुसरे इन्ग्रेडियंट्स मेथीदाणा या पाण्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे की आपण या पाण्यामध्ये 2 इन्ग्रेडियंट्स घातले आहे. आपल्याला अगोदर या 2 इन्ग्रेडियंट्सला या पाण्यामध्ये पकू द्यायचे आहे. 5 ते 10 मिनिट आपल्याला यामध्ये या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला पकू द्यायचे आहे. याची उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून यामधले जे काही पोषक तत्व आहे, मिनरल्स आहेत, ते पूर्ण यामध्ये उतरून जाणार, मेथीदाण्यामधले आणि कडुलिंबाच्या बियामधले. कडुलिंबाच्या बियांमध्ये असते कडूपणा, जे कडूपणा आपल्याला हवे आहे. या पाण्यामध्ये पूर्ण कडूपणा उतरून जाणार याला व्यवस्थितपणे पकवल्यानंतर. याला आपल्याला असं वारंवार फिरवत पण राहायचं आहे. काही मेथीदाण्याच्या बिया वारंवार वरती येत आहे, तर आपल्याला असं त्या मेथीदाण्याच्या बियांना आतमध्ये डुबवून घ्यायचं आहे, म्हणजे की फिरवत राहायचं आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या केसांना लांब व रेशमसारखे मुलायम करायचे आहे, पांढरे झालेल्या केसांना काळे करायचे आहे ह्या आयुर्वेदिक नुस्ख्याने, तर तुम्हाला थोडी मेहनत तर करावी लागणार. हा एक ट्रस्टेड आणि बेस्टेड उपाय आहे. तुम्ही जर थोडी मेहनत करून आपल्या केसांवरती अप्लाय केलेत ना, तर खरंच तुमच्या केसांची लांबी वाढणार आणि तुमचे पांढरे झालेले केससुद्धा काळे होणार. तुमचे केस रफ असतील तर हे त्याला पण मुलायम करणार. तर इथे ही रेमेडी तयार झालेली आहे आणि मी गॅस ऑफ केला आहे आणि याला आता या पाण्याला गाळून घेत आहे. तर या पूर्ण पाण्याचा वापर मी आपल्या केसांवरती करणार आहे. तर बघू शकता, जेवढे या कटोरीमध्ये पाणी आलेले आहे तेवढेच मी या कटोरीमध्ये पाणी गाळून घेतलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला तिसरी गोष्ट या पाण्यामध्ये ॲड करायची आहे, ते आहे शॅम्पू. हा शॅम्पू पण आयुर्वेदिकच आहे. हा एक ग्रीन हर्बल शॅम्पू आहे, जो शिकाकाई आणि रिठापासून बनलेला आहे. या शॅम्पूमध्ये आवळ्याचा सुद्धा समावेश आहे. मी शॅम्पू हाच यूज करते आपल्या केसांवरती. जो आपल्या आवडतीचा शॅम्पू आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. जे आणखी उरलेलं पाणी आहे, कडुलिंबाच्या बिया आणि मेथीदाणा पकवून घेतलेलं, त्यामध्ये मी आणखी एक शॅम्पू ॲड करून ते पण पाणी मी आपल्या केसांवरती वापरणार, कारण की मला माझ्या केसांवरती 2 शॅम्पू हवे आहे. या रेमेडीने माझे केस इतके लांब आणि दाट झालेले आहे की माझ्या केसांवरती 1 पॅकेटच्या ऐवजी 2 पॅकेट आता लागत आहे. म्हणून मी अगोदर 1 पॅकेट या पाण्यामध्ये घालून यामध्ये तुम्हाला मिक्स करून दाखवत आहे, आणि ते उरलेलं पाणी आहे तिथे मी आणखी एक शॅम्पूचा वापर करून, म्हणजे की आणखी एक पाऊच त्यामध्ये ॲड करून ते पण पाणी मी आपल्या केसांवरती वापरणार. तर इथे सॅम्पल म्हणून मी तुम्हाला या कटोरीमध्ये जेवढं पाणी आलं तेव्हा पाण्यामध्ये मी शॅम्पू मिक्स करून दाखवत आहे. याला आपल्याला असं मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे, आणि हे पाणी आपल्या केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. व्यवस्थितपणे या शॅम्पूला या पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही रेमेडी आपल्या केसांवरती रात्रीला अप्लाय करायची आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे. लावल्यानंतर तुम्ही म्हणाल की यामध्ये पाणीच आहे आणि हे रात्रभर कसे ठेवायचे, काही हरकत नाही आहे. हे पाणी आपल्या केसांवरती रात्रभरामध्ये सुकून जाणार आहे. सकाळी उठून आपल्याला आपले हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस फक्त 3 दिवसामध्ये गुडघ्यापर्यंत लांब दाट होऊन रेशमसारखे मुलायम होणार.
तुमचे पांढरे झालेले केस सुद्धा काळे होणार। या रेमेडीची सगळ्यात खास गोष्ट आहे, ही रेमेडी कोणत्याही वयाचे लोक आपल्या केसांवरती अप्लाय करू शकते, लहान्यापासून ते मोठ्यांपर्यंत। म्हणून या रेमेडीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्यासोबत त्यांचाही फायदा होईल। आणि तुम्ही हा व्हिडिओ भारतातून कोणत्या ठिकाणावरून बघत आहात, कोणत्या शहरातनं, कोणत्या गावातनं, प्लीज कमेंटमध्ये मला नक्की कळवाल, मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे ते। तर बाय।